अक्का तुम्ही बिनघोर जावा. इकडची काय सुद्धा काळजी करू नका आणि तिकडचं बी जरा दमादमानच घ्या. नाही तिकडचं आम्ही सगळं पाहतोच, पण तिकडच्या प्रकरणाचा बाऊ करून जर कोणी इथे गडबड करायला लागलं तर मात्र प्रकरण परिस्थिती पाहून हाताळा. अक्का सांगितलं नवं, काय सुद्धा काळजी करू नका. आणि आमच्या घरचे अब्रू जर कोणी चव्हाट्यावर आणत असेल तर आपण बी काय बांगड्या नाही त्या भरलेल्या. तेच नकोय आम्हाला. आम्हाला विचारल्याशिवाय कुणीही कुठंही काहीही करायचं नाही. देव आपल्या पाठीशी आहेच नव, त्याला समज दिसतंयच की. त्याला समज दिसत असतं तर गायकवाड घराण्यावर ही वेळच आली नसती. बरं त्या नवीन मतदार याद्या आठवणीने पाठवा. त्या समजा टायमात पाठवतो अक्का. मामा नमस्कार करतो. औक्षवंत हो. मामी. काय रे रे अरे अरे घराच्या बाहेर जाताना असा चेहरा पाडून जाऊ नकस. इथं काही बरं वाईट घडलं असेल तर समज इसरून जा पोरा. वाईट कशानं? त्याच्यासाठी सगळं चांगलंच घडतंय की. काय हो आई आपण निघूया का? उशीर होतोय. चल ठीक आहे मोसंबी खाऊ. अगं आत्ता तर खाल्लं ना, सारखं काय खायला देतेस? असं झोपून झोपून वजन वाढेल माझं ते खाऊन. काही वजन वाढत नाहीये, कळलं ना? आणि अशा अवस्थेत खायलाच हवं. मला हे तर माहिती आहे स्वतःकडे तू अजिबात लक्ष देणार नाहीयेस, मग दुसरं कोणीतरी द्यायला नको का? कधी कधी ना एखाद्याचं प्रेम सुद्धा अजीर्ण होतं. काही अजीर्ण होत नाहीये आणि झालं तर मी आहे बघायला. तू मुकाट्याने खा. चल. अगं नको आता. कोणीतरी चिठ्ठी आणि डबा देऊन गेले. भाऊ अण्णांचं अक्षर आहे. पण वाचूया. अण्णा आहेत ना, असं काही झालं की मला नेहमी चिठ्ठी पाठवतात. म्हणजे गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला जसा उपदेश केला होता ना, तसं वाटतं मला हे सगळं. तर मी वाचते. अरे तुला पत्र आलंय ना, तू वाच. अण्णांचं पत्र आहे, वाचू की आपण. चिरंजीव गार्गीस, अनेक आशीर्वाद. जेव्हा जेव्हा तुला प्रोत्साहनाची आशीर्वादाची गरज भासली तेव्हा तेव्हा हा बाप तुझ्या वाटेला आलाच नाही. पोरी, मी शरीराने घरात नसलो तरी मनानं सदैव तुम्हा मुलात होतो. तरी बाप म्हणून माझ्या कर्तव्याला जागलो नाही ही टोचणी माझ्या मनाला कायम लागून राहील. आत्मवंचनेचं हे ओझं कमी व्हावं असं वाटतंय. म्हणूनच त्या परमेश्वराच्या चरणी एकच प्रार्थना, या जन्मी राहिलेलं प्रेम, आशीर्वाद, माया सगळ्याची उधळण करायला त्यानं पुढच्या जन्मी मला तुम्हा मुलांचंच पितृत्व द्यावं. तू याच मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभी आहेस. जप स्वतःला. एक नवा जीव जन्माला घालणं हे फार पुण्याचं काम आहे पोरी. त्या येणाऱ्या जीवाचा सांभाळ कर. लोकापवादाला घाबरून कोणतंही अनुचित पाऊल उचलू नकोस. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असतील. तुला लहानपणी आवडणारा खाऊ आठवणीनं सोबत पाठवलंय, तो नक्की खा. तू खाल्लास तर बाळराजान नाही मिळेल. तुझा अण्णा. काय असेल ग? माझा आवडता खाऊ रेवडी. अण्णा नेहमी म्हणतात, रेवडी खाताना कसं तन मन सगळं माधुर्यानं भरून जातं. बालपणींच्या आठवणींची चवही रेवडीसारखीच गोड असते ना. सगळंत राहिलं की
की तनमन कसं माधुर्यानं भरून जातं. थांबा. या अशा माणसाच्या गळ्यात बांधणे इतकी तुमची अनुपमा जड झाली आहे का तुम्हाला? तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही बघा. अहो तुमच्यामुळं माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद होता होता वाचलं. अनुची बॅट टाळावी म्हणून त्यांनी तिच्या जीवाशी खेळ केला. आता तुम्हीच सांगा, त्या माझ्या अनुला व्यवस्थित नांदवतील का? त्या सौदामिनी बाईचा पोरगा नसताना तर हसत हसत जावई करून घेतला असता बघा. अनु, तुझं मन कळतंय पुरी मला. लई प्रेम करतेस ना त्याच्यावर. पण पोरी, बायकांना समद्या गोष्टी मिळतातच असं नाही ग. आणि त्या अट्टाहासानं मिळवायचा प्रयत्न केला ना तर ते त्यानं फळत नाहीत बघ. आई वीरेन खूप समजूतदार मुलगा ठाव आहे मला. ते त्याच्या बोलण्यातनं वागण्यातनं समजतंय की. आणि घरची परिस्थिती चांगली असून बी तो सैन्यात दाखल झाला म्हणजे महत्वाकांक्षी बी आहे. एक माणूस म्हणून तो खूप चांगला आहे. ठाव आहे पोरी मला. पण समधे निर्णय आपण घेऊ शकत नाही ग. काही निर्णय परमेश्वरावर सोडावे लागतात. तो करेल तसं. तुझं लई प्रेम आहे ना त्याच्यावर. मग त्याच्या आठवणीनं तोंडावर हसू येऊ दे. दुःख डोळ्यातनं वाहू द्यावं पोरी. पण सुख काळजात चंदनासारखं साठवून द्यावं. खरंय आई. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. यापुढे तुझी अनु कधीच रडणार नाही. वीरेंची कितीही आठवण आली तरी रडणार नाही. माझी कुणाची खोकरू माझं ते. इतका का अस्वस्थ त्या न्यूजमुळे सगळे प्रॉब्लेम झालेत. काय प्रॉब्लेम? अंजलीने ती बातमी वाचली. देन सो व्हॉट? अरे व्हॉट सो व्हॉट? अंजली मला जाब विचारायला आली होती आणि तिला समजवता समजवता नाकी 9 आले माझ्या. पण आता काय तिला हक्क आहे तुला जाब विचारायचा? डोंट फॉरगेट गार्गी, आम्ही फक्त सेपरेट झालोय. अजून मला डिवोर्स मिळालेला नाहीये. ओ देअर यू आर. म्हणजे अजूनही तू लग्नाच्या बंधनात जखडलेला आहेस. तुम्ही सेपरेट झाला तरी तू तिला अनसरेबल आहेस असं म्हणतोस? गार्गी प्लीज, तू गैरसमज करून घेऊ नकोस. मी आजपर्यंत आपल्या नात्यात कसलेही गैरसमज करून नाही घेतले सिद्धार्थ. अरे मग हे काय चाललंय तुझं?
अंजली इज व्हेरी डिफिकल्ट. आणि आता हे आणि आता तिच्या संशयावर शिक्कामोर्तब झाला असंच ना. आणि तरीही तुम्हाला भेटायला आलायस का? कशासाठी? गार्गी, तुला हे सांगायला हवं का? ह्याचं उत्तर तुला माहिती आहे. कदाचित नसेलही माहीत. आता त्या बाबतीत मला अजून गैरसमज नको आहे. सिद्धार्थ, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. तुझ्या बायकोला मान्य नसतानाही तू मला इथे का भेटायला आलायस? गार्गी, बिकॉज आय लव्ह यू. आणि तरीही तू माझ्याशी लग्न नाही करू शकतेस. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हेच तर करत आले इतके दिवस. एनिवेज थँक्स फॉर कमिंग. आय एम सॉरी गार्गी, पण माझ्या मनात असूनही मी काही करू शकत नाही. त्याची काहीच गरज नाही आता. जर का माझ्यासाठी काही करू शकत असशील तर फक्त एक कर. यापुढे मला भेटू नकोस. गार्गी, खरंच सांगते मी. मला भेटायला इथे येऊ नकोस. आपण ऑफिसातच भेटू. तू जाऊ शकतोस. वीरेन, 4 दिवस भेटलेली माणसं आवडतात, कळत नाहीत. माणूस कळायला वर्षानुवर्ष जावी लागतात. अच्छा, म्हणजे आवडलेला माणूस कळण्यासाठी तेवढी वर्ष द्यावी लागतात. तो माणूस कोण आहे आणि किती वर्ष यावर ते अवलंबून आहे. आई, आपल्याला आवडणाऱ्या माणसांमध्ये सुद्धा आपण असे कप्पे पाडतो का ग? हा? तू उगाच इमोशनल होऊ नकोस हा. आई, मला तुझ्या बोलण्यात स्वच्छ व्यवहार दिसला. तोच महत्वाचा आहे. प्रेमात पडलेल्या माणसाला तो व्यवहारच नसतो, विसरतो तो. व्यवहार, अगं जो शब्द माझ्या कधी लक्षातच नव्हता तो आठवण्याचा प्रश्नच येत नाही. अशा गोष्टी लक्षात आणून देण्यासाठीच आई वडील असतात. वीरेन, जगात स्वतःपेक्षा मोठं कुणीच नसतं. हे बघ, मी जर इतका स्वार्थी असतो ना तर मी आर्मी जॉईन केलीच नसती. मला माझ्यापेक्षा माझा देश महत्वाचा वाटतो आणि मोठा वाटतो. तू उगीच शब्दात पकडू नकोस हा. कम ऑन. हे बघ, मी तुला कधीही शब्दात पकडूही शकणार नाही आणि तुझा शब्द कधीही खाली पडू देणार नाही, हे तुला माहिती आहे. आणि म्हणूनच मी तुला होकार दिला. तुझ्या होकाराचा तुला पश्चाताप होणार नाही याची काळजी मी एक आई म्हणून नक्की घेईन. ह्या सगळ्या परिस्थितीत तुमची खूप धावपळ होती नाही. पण एक तुम्हीच असे आहात ज्यांचा गार्गीला खूप आधार वाटतोय. मी जे काही करते ते काही कर्तव्यापोटी करत नाहीये. गार्गीबद्दल मला खरंच खूप वाटतं. त्याची कल्पना आहे मला. गार्गी तुमच्याबद्दल बरेचदा सांगत असते. म्हणूनच तुमच्या समोर यायची मला लाज वाटत होती. का? तुम्हाला माझी परिस्थिती माहितीच आहे. माझ्या आणि गार्गीच्या हातून चूक झालीये. पण कधी कधी आपल्यासारख्या शिकलेल्या सवरलेल्या सुज्ञ लोकांच्या हातूनही चुका होतातच ना. प्रेम ही उदात्त भावना आहे. तुम्ही तुमच्याच प्रेमाला चूक म्हणून प्रेमाचा अपमान करताय असं नाही वाटत तुम्हाला? पण प्रेमातही मनावर लगाम राहायला हवा होता.
स्वतःवर काबू ठेवता येत नसेल ते प्रेम कसलं? सिद्धार्थ, एखाद्या गोष्टीबद्दल पश्चाताप झालाय केव्हा वाटतं माहिती? जेव्हा आपण ती चूक सुधारायचा प्रयत्न करतो. मुळात गार्गीला ही चूक आहे असं वाटतच नाही. तिनं तुमच्याशी अगदी मनापासून नातं जोडलंय. त्यामुळे ती या नात्याच्या खुणा पुसून टाकायला तयार नाहीये. हो, पण आमचं प्रेम लोक समजून घेणार नाहीत. ते ज्यांचं असतं त्या दोघांनाच समजतं. इतरांना ते नाही कळू शकणार. पण तरीही मी तुम्हाला एक गोष्ट सांगते सिद्धार्थ, तुम्ही दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करताय आणि त्याला काहीच अर्थ नसतो. यामुळे तुम्ही तुमच्या बायकोवर आणि गार्गीवर दोघींवरही अन्याय करताय. ह्या सगळ्यांमध्ये तुमची तर ओढाताण होतेच आहे, पण त्याबरोबर त्या दोघींच्या आयुष्याचाही खेळखंडोबा होतो. नयन वहिनी, मला हे समजतंय, पण काय करणार? माझाही नाईलाज आहे. असं म्हणून तुम्ही या अडचणीतून तुमच्यापुरती सुटका करून घेता. आणि ही सुटका तात्पुरती आहे. अंग काढून घेणं हा आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही. हे का ते हा निर्णय आयुष्यात घेणं अटळ असतंच. अवघड वाटत असला तरी तुम्हाला हा निर्णय घ्यायलाच हवा. हात टेकले या पोरी पुढे. खरोखर शर्थ झाली हिच्या वागण्याची. इलेक्शनच्या तोंडावर बदनामीची नसती बिलामत मागं लावून घेतली ती. मामा प्लीज तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण गार्गीला वेगळं राहायला सांगा ना. तर काय, एवढ्या मोठ्या लोकांशी पंगे घेतले ते आता सोडतायत वहिला? हा, ते दुसरे चॅनलवाले या सब्जेक्टला सारखी हवा देत राहणार आहे. आपल्याला त्रास होणार आहे. तिला सांग घराच्या बाहेर जा. अरे एवढी तरणी ताठी पोर अशी कशी घराबाहेर काढणार? मी एक सांगू, आपण तिचं अबॉर्शन करून घेऊया. हे काम पण गुपचूप करूया, म्हणजे त्या न्यूजपेपरवाल्यांच्या तोंडावरती आपल्याला उत्तर फेकता येतील. ती गार्गी ऐकणाऱ्या जाम दिद्दी पोरगी आहे. मामा, तिला सरळ सांग की बाई तू या घरात राहायचं नाही. हे बघ, आम्हाला असा तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. या फोन घ्या. हॅलो. हा मामा, आहे ना मामा. बोला दादासाहेब. काय वाटेल ती उत्तरं द्या हो. तुम्ही काहीच बोलू नका ना. आम्ही येतो तेव्हाच बोलू त्यांच्याशी. ठेवा आता. मामा, याचे गंभीर परिणाम समोर येण्याच्या आधी काहीतरी निर्णय घ्या तुम्ही. इलेक्शन होईपर्यंत तरी तुम्ही डिक्लेअर करा की तुमचा आणि गार्गीचा काही संबंध नाही, तुम्ही संबंध तोडले. तुमच्या इमेजसाठी चांगलं आहे हो हे. खरं आहे ग तुम्ही म्हणता ते. दादानी एकंदर परिस्थिती सांगितली ना गावातली. इलेक्शनच्या वेळेला हा धोका पत्करून नाही चालणार. आम्हाला गार्गीच्या बाबतीत काहीतरी निर्णय आता घ्यायलाच हवा आहे.